विधानसभेचा रणसंग्राम सध्या सुरू आहे। विविध पक्षातील अपक्ष उमेदवार मतदारांकडे जोगवा मागत आहेत, त्यासाठी जीवाचे रान करत आहेत। त्याच अनुषंगाने निवडून आलो तर भविष्यात करण्यात येणाऱ्या नागरिक कामांचा लेखाजोखा जाहीरनाम्याच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येत आहे। परंतु विविध मुख्य पक्षांनी तसेच अपक्ष उमेदवारांनीही प्रसिद्ध केलेल्या आपल्या जाहीरनाम्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ संबोधल्या जाणाऱ्या वृत्तपत्र व पत्रकारांना भेडसावणाऱ्या ज्वलंत प्रश्नांना स्थान दिले नाही। यामुळे नाराजी व्यक्त होत आहे। विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे। त्या अनुषंगाने महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, युवा स्वाभिमान पक्ष, मनसे व काही महत्त्वाच्या अपक्ष उमेदवारांकडून नुकताच जाहीरनामा, वचननामा, स्वराज्याचा कर्तव्यनामा पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्ध करण्यात आला। जाहीरनाम्यात विविध नागरी सेवांचा अंतर्भाव केला आहे। मात्र वृत्तपत्र व पत्रकार यांना दैनंदिन भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासंदर्भात एकही उमेदवाराने आपल्या जाहीरनाम्यात उल्लेख केल्याचे दिसून येत नाही। पत्रकारांच्या मागण्यासाठी सभागृहात आवाज उठवेल त्याच्या पाठीमागे पत्रकारांचा गठ्ठा मताची ताकद उभी करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची पश्चिम विदर्भ अध्यक्ष नयन मुंडे यांनी केले आहे। राज्य मराठी पत्रकार संघ पश्चिम विदर्भाध्यक्ष नयन मुंडे आपणास आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की हो घातलेल्या निवडणुकात जे उमेदवार उभे आहेत, मग महायुतीचा असो की महाआघाडीचा असो किंवा अपक्ष असो किंवा एखादा नामवंत उमेदवार असो, या कुठल्याही उमेदवाराच्या घोषणापत्रात पत्रकारांच्या ज्या मागण्या आहेत, न्याय मागण्या आहेत, याची कुठेही दखल घेण्यात आलेली नाही। लोकशाहीच्या व्यवस्थेत पत्रकार हा व वृत्तपत्र हे प्रमुख घटक असून या घटकाच्या मागण्यांसाठी लक्ष देण्यात यावे याकरिता प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील नव्हे तर देशातील पहिली ऐतिहासिक दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा काढण्यात आली। या माध्यमातून सरकारने पत्रकार व विक्रेत्यांसाठी महामंडळाची घोषणा केली आहे। मात्र घोषित महामंडळ कार्यान्वित करण्यात यावे। वृत्तपत्र खरेदी करताना वार्षिक आयकरात 5,000 रुपयांची सवलत द्यावी। त्याचप्रमाणे अधिस्वीकृतीसाठी वेतन स्लिप व इतर ज्या जाचक आहेत त्या रद्द करण्यात याव्या आणि पेन्शन योजनेचा प्रस्ताव 6 महिन्यात निकाली काढण्यात यावा। यासह अन्य विविध मागण्या आहेत। या सर्व मागण्यांना उमेदवारांनी आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आमच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या मागण्यांना पाठिंबा द्यावा अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो। उत्तम ब्राह्मणवाडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, अमरावती। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।